काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता संपूर्ण देश हादरला आहे। या भीषण घटनेत 26 निरपराध पर्यटकांचा मृत्यू झालाय, काही जण गंभीर जखमी झालेत। विशेष म्हणजे या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे आणि धर्म विचारून निवडक हत्या केल्याचं उघड झाल्याने संतापाचा अजूनच उद्रेक झालाय। या हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत 4 दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यापैकी 2 पाकिस्तानी आणि 2 स्थानिक असल्याचं स्पष्ट झालंय। हल्लेखोरांचा एक फोटो देखील समोर आला आहे। बैसरन परिसरामध्ये हा हल्ला करण्यात आला होता। विशेष म्हणजे 4 जणांनी थेट हल्ला केला तर आणखी 3 जण दूरवरून कारवाईवर लक्ष ठेवून होते आणि याबद्दलची आता ही माहिती समोर आली आहे। तर हल्लेखोरांनी पश्तून भाषेत संवाद साधत जवळपास 15 ते 20 मिनिटे AK-47 रायफलमधून गोळीबार केलाय। त्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत ठरवून ठार मारल्याचं तपास यंत्रणेमध्ये आढळून आलं आहे।